घड्याळ तर सगळेच बघतात, पण अचूक वेळ सांगताना तुमचीही पाचावर धारण बसते का? सव्वा, साडे की पाऊण? चला, आज हा गोंधळ कायमचा मिटवूया. नमस्कार, मी आहे मराठी लेक्चरवाली आणि आज आपण सोडवणार आहोत उदाहरण संग्रह 43. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला काय दिला आहे, ही जी काही घड्याळे आहेत ह्या घड्याळांमध्ये किती वाजले, किती वेळ झाली आहे ते आपल्याला लिहायचे. लक्षात आलं का? धड्यामध्ये मी काय सांगितलं, दोन महत्त्वाचे काटे आहेत. कोणते आहेत रे? एक आहे तास, दुसरा आहे मिनिट. चला, आता जो काही छोटा काटा हा तास आहे, हा कुठे आहे रे? तर तो आहे दोनवर. आणि जो काही मिनिट काटा आहे तो किती आहे रे? 5वर. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे बघा, 2 वाजून किती मिनिटे झालेत रे? 5, 10, 15, 20, 25. लक्षात आलं का? कारण 1 तास म्हणजेच किती रे? 60 मिनिटे. किती? 60 मिनिटे. म्हणजेच इथे पहिले जे काही घड्याळ आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये किती वाजले आहेत रे? 2 वाजून 25 मिनिटे. 2 वाजून 25 मिनिटे. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही दुसरं घड्याळ आहे, दुसऱ्या घड्याळामध्ये जो काही तास काटा आहे तो कुठं आहे रे? तो आहे 8वर. आणि जो काही मिनिट काटा आहे तो कुठं आहे रे? 10वर. म्हणजेच आता आपण काय म्हणणार आहे बघा रे, हा कुठे आहे रे? 8वर. म्हणजे 8च्या जवळपास आहे. हा आहे 10वर. म्हणजेच 7 वाजून, कारण तुम्ही म्हणाल की 8ला अजून 10 मिनटं कमी आहेत. पूर्ण 8 वाजलेत का? नाही, अजून 10 मिनटं कमी. म्हणजेच इथं काय होणार आहे? 7 वाजून 50 मिनिटे. लक्षात आलं का? हा काटा काय झाला रे? पुढे पुढे सरकत गेला आहे. लक्षात आलं का? 7पासून तो 8पर्यंत पोचलेला आहे आणि अजून त्याला 10 मिनटं बाकी आहेत. तर आपण काय म्हणणार आहे रे? दुसरं जे उदाहरण आहे, तर 7 वाजून 50 मिनिटे. किती? 50 मिनिटे. लक्षात आलं का? आता ह्या घड्याळामध्ये बघा, हा जो काही तास काटा आहे हा कुठे आहे रे? 8वर. आणि जो काही हा मिनिट काटा आहे तो आहे 1वर. म्हणजेच आता बघा रे, 12पासून हा काटा 5 मिनिटे पुढे सरकला. लक्षात आलं का? म्हणजेच 8 वाजून 5 मिनिटे. किती रे? 8 वाजून 5 मिनिटे. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही लास्टचा प्रश्न आहे, त्या घड्याळामध्ये किती वाजलेत बघा रे, की आता हा जो काही तास काटा आहे तो कुठे आहे रे? 5वर. आणि मिनिट काटा कुठे आहे? तो 8वर. म्हणजेच आता बघा, 4पासून हा काटा कुठे गेला रे? पुढे पुढे सरकत गेला आहे. लक्षात आलं का? म्हणजे जवळपास तो 5वर पोचायच्या मार्गावर आहे. म्हणजेच इथे किती झालेत? 4 वाजून किती मिनिटं झालेत रे? 40. लक्षात आलं का? जेव्हा तास काटा 5वर असेल आणि मिनिट काटा 12वर असेल तेव्हा आपण काय म्हणतो रे? 5. पण मिनिट काटा कुठं आहे रे? 8वर. म्हणून 4 वाजून किती मिनिटे आहेत रे? 40 मिनिटे. लक्षात आलं का? 4 वाजून 40 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं, जी काही घड्याळ आहेत ह्या घड्याळामध्ये नक्की किती वाजलेत किंवा ते घड्याळ किती वेळ दाखवते. लक्षात आलं का? आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय केले, इथे वेळ दिलेली आहे ते आपल्याला ह्या घड्याळांमध्ये दाखवायचे. लक्षात आलं का? आता बघा रे, पहिलं काय आहे रे? 4:30. आता 4:30 म्हणजेच काय, की काल मग आपण हा धडा शिकताना आपण काय म्हणले, जेव्हा मिनिट काटा कुठे असतो रे? 6वर असतो तेव्हा काय वाजतात रे? 4:30. आणि इथे आहे 4, म्हणजे तास काटा हा कुठे असणार आहे रे? 4वर. चला आपण काढूया. बघा रे, जो काही मिनिट काटा आहे तो पहिल्यांदा काय करते मी? 6वर काढून घेते. काय करते रे? 6वर काढून घेते. लक्षात आलं का? त्यानंतर जो काही तास काटा आहे हा जरा छोटा असतो म्हणून मी काय करते? इथे काढते. तो काय आहे रे? 4वर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हा जो काही तास काटा आहे तो कुठं आहे रे? 4वर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता काय पाहिजे आपल्याला? 9:15. 9:15 म्हणजेच काय बघा रे, 9 वाजून 15 मिनिटे. म्हणजे हा कुठे असणार आहे रे? 3वर. काय असणार आहे? 3वर. लक्षात आलं का? मिनिट काटा आपल्याला पाहिजेत 3वर. तेव्हा आपण काय म्हणतो? 9:15. आणि जो काही तास काटा आहे तो कुठे पाहिजेत आपल्याला? 9वर. कुठे पाहिजेत रे? 9वर. मग चला काढूया तो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता काय पाहिजे आपल्याला? 4:45. म्हणजेच पाऊण म्हणजे काय रे? मिनिट काटा कुठे आहे? 9वर. आणि 5 म्हणजेच काय? आता 4वरून तो कुठे सरकत आला रे? 5वर. मग मी काय करते? ह्यांच्या 5च्या थोडंसं अलीकडे काय करते रे? तास काटा काढते. लक्षात आलं का? जरासा जाड. हा झाला तास काटा. आणि त्यानंतर मिनिट काटा कुठे हवा आहे? 9वर.
मग हा काढला तो मिनिट काटा. लक्षात आलं का? त्यानंतर 11:20 म्हणजेच 20 मिनिटं म्हणजे काय? 5, 10, 15, 20. मिनिट काटा कुठं हवा आहे? 4वर. चला काढूया. बघा हा मिनिट काटा झाला, हा झाला 20 मिनिटे. आणि काय? 11 वाजून म्हणजेच काय करते? थोडंसं 11च्या पुढे काय येणार आहे रे? तास काटा. काय येणार आहे? तास काटा. लक्षात आलं का? हा जो काही थोडा जाडा दिसतोय हा काय आहे रे? तास काटा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा आता पुढील गणितं आहेत ही शाब्दिक उदाहरणे आहेत. काय काय आहेत बघा. नाशिकहून पहाटे 5 वाजता निघालेली बस पुण्याला त्याच दिवशी सकाळी 10:30 वाजता पोहोचते, तर या प्रवासास किती वेळ लागतो? लक्षात आलं का? म्हणजे पहाटे 5 वाजता नाशिकहून निघाली आणि त्याच दिवशी म्हणजेच पुण्याला ती सकाळी 10:30ला पोहोचली. तर आपण पहिल्यांदा काय करूया? बघा रे, जे काही तास आणि मिनिटे ह्यांचे पहिल्यांदा रकाने करून घेऊया. तास आणि दुसरीकडे काय आहे रे? मिनिटे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नाशिकहून किती वाजता निघाली आहे? बघा रे, 5 वाजता. आणि किती वाजता पोचली आहे? 10:30 वाजता. मग काय करूया? जे काही 10:30 वाजता जी पोचली त्यातून आपण काय करूया? पहाटेचे 5 वाजता हे वजा करूया. म्हणजे तिथे काय येणार आहे? पहिल्यांदा 10:30 ती पोचली. कुठे रे? पुण्याला त्याच दिवशी. मी लिहिते पुणे. आणि पहाटे 5 वाजता ती निघाली म्हणजे तिथं काय येणार आहे? 5:00 म्हणजेच काय? त्यांनी आपल्याला मिनिटे नाही तर करेक्ट टायमिंग सांगितलं आहे. किती रे? 5 वाजता. आता बघा, चला वजाबाकी करूया. 0 - 0 0, 3 - 0 3. आता बघा रे, इथे काय करायचे? इथे आहेत आपल्या 10मधून 5 वजा करायचे. लक्षात आलं का? म्हणजेच 10 तासामधून 5 तास गेले तर किती उरणार आहेत रे? 5 तास. किती उरणार आहेत? 5 तास. इथं लिहून घेऊया नाशिक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही नाशिकवरून जी काही बस निघालेली आहे ती पुण्याला 10:30 वाजता पोचते. तर ह्या प्रवासास तिला 5 तास 30 मिनिटे एवढा वेळ लागला. किती वेळ लागला रे? या प्रवासास 5 तास 30 मिनिटे एवढा वेळ लागला. लक्षात आलं का? आता त्यानंतर जो काही दुसरं उदाहरण आहे ते काय दिले बघा. रात्री 9:15 वाजता सुरू होणारे नाटक वीज गेल्यामुळे अर्धा तास उशिरा सुरू झाले. म्हणजेच ते नाटक किती वाजता सुरू झाले? बघा पहिल्यांदा आपण काय करूया? रकाने लगेच आपण लिहूया. काय आहेत ते रकाने? की इकडे आहे तास आणि इकडे आहे मिनिट. त्यांनी काय सांगितले? 9:15 वाजता सुरू होणारे नाटक म्हणजे किती? 9:15 म्हणजे 9:15. लक्षात आलं का? 9:15. आणि अर्धा तास म्हणजेच काय रे? 30 मिनिटे. अर्धा तास म्हणजेच काय? 12 पासून 12वर हा मिनिट काटा हवा आणि तो 6वर येणे म्हणजेच काय रे? अर्धा तास. 60 मिनिटातला अर्धा म्हणजेच काय झालं रे? 30 मिनिटे. लक्षात आलं का? इथे आले 30 मिनिटे. आता बघा इथे आहेत तर तास 9 तास 15 मिनिटे आणि उशिरा सुरू झालं ते किती आहे रे? 30 मिनिटे. मग आता इथे वजाबाकी करायची का बेरीज? तर इथे काय झालं रे? वेळ वाढला गेला. लक्षात आलं का? म्हणून आपण काय करायचं इथे? बेरीज. लक्षात आलं का? सुरू होणारं नाटक आणखी जास्त वेळ काय झालं रे? पुढे गेलं. म्हणून आपण काय केलं इथं? बेरीज. बघा 5 + 0 5, 1 + 3 = 4. लक्षात आलं का? आणि तासाचे 9 तास म्हणजे जे काही 9:15 वाजता सुरू होणारे जे काही नाटक आहे ते नाटक किती वाजता सुरू झाले रे? 9:45ला सुरू झाले. लक्षात आलं का? नाटक 9:45 सुरू झाले. आहे की नाही सोपं विद्यार्थी मित्रांनो? फक्त आपल्याला काय करायचे? जे काही तास आणि मिनिट ह्याचे पहिल्यांदा रकाने करायचे. प्रश्नामध्ये जे काही शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला सोडवायचं. लक्षात आलं का? आता बघा काय सांगितलं पुढचं उदाहरण. मुंबईहून रात्री 10:15 निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोहोचली.
तर या प्रवासास किती वेळ लागला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितले रे, जी काही रात्री बस निघालेली आहे ती किती वाजता निघाली, 10:15 किती, 10:15 आणि इथं काय दिले रे, त्यांनी दिले दुसऱ्या दिवशी. काय दिले रे, दुसऱ्या दिवशी. म्हणजेच आपल्याला जर इथं तुम्ही पाहाल तर काय होणार आहे, 10:15 आणि हे दुसऱ्या दिवशी. म्हणजेच आपल्याला काय करायची, जी काही रात्र आहे, पहिल्यांदा हे आपण सोडूया. बघा मी काय केलं, रात्री 10:15, मग 10:15 नंतरनं काय येणार आहे, 11 वाजणार आहे, 11 नंतरनं 12. लक्षात आलं का. मग हिथला पहिला आपण वेळ काढून घेऊया, म्हणजे ते आदल्या दिवशीचा किती वेळ आणि त्यानंतरनं मग दुसऱ्या दिवशीचा किती वेळ हे आपण काढून घेऊया. बघा मी काय सांगितलं, जो काही रात्रीचे जे काही मुंबईहून ती रात्री 10:15 निघाली. मग पहिल्यांदा आपण काय करूया, तास आणि मिनिटं हा रकाना करून घेऊया. त्यांनी काय सांगितलं, रात्री 10:15 निघाली. म्हणजेच जे काही इथे बघा मी इथे लिहिते 12. का, कारण त्याच रात्रीची आपण काय करूया, वेळ काढूया. कधीची रे, जेव्हा ती मुंबईवरून निघाली. म्हणजेच मुंबईवरून त्याच रात्री 12पर्यंत तो वेळ किती होईल. म्हणून मी काय करते, 10:15 हे काय करते रे, ह्यातून वजा करते. काय करते, ह्यातून वजा करते. लक्षात आलं का. आता बघा रे, इथे आहे 0. मी काय सांगितले, जसं आपण वजाबाकी करतो तसे आपल्याला वजाबाकी करता येतं नाही. कारण आता आपण काय करायचं आहे, 0 मिनिटातून 15 मिनिटे वजा करायचे. पण 0 मिनिटातून 15 मिनिटे जातात का, नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, तासाकडे जायचं आहे आणि दे बाबा म्हणायचं आहे, तुझा 1 तास दे. जर 12ने काय केला, इथून 1 तास इकडे पाठवला तर इथे काय राहिले रे, पहिल्यांदा इथे राहिले 11. किती राहिले रे, 11. इथे राहिले 11 आणि ह्या 1 तास तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे रे, तो मिनिटामध्ये रूपांतर. म्हणजे 1 तास म्हणजेच काय रे, 60 मिनिटे. किती रे, 60 मिनिटे. 60मधून आता काय करायचे, आपल्याला 15 घालवायचे. लक्षात आलं का. बघा रे, 0 वजा 5 इथे काय राहिले रे, इथे राहिले 5. 0 वजा 5 म्हणजेच काय, ह्या 6मधून मी तिकडे खातचा पाठवला तर तो किती आला रे, इथे आता आले 10. 10मधून 5 गेले, उरले 5 आणि इथे काय राहिला 5. आता ह्या 5मधून 1 गेला तर इथे काय राहिला रे, 4. लक्षात आलं का. मी काय केलं, हे जे काही 60 वजा 45 इथे 0तून 5 जात नाही म्हणून मी काय केलं, इथे घेतला 10. इथे राहिला 5. 10मधून 5 गेले, उरला 5 आणि 5मधून इथे 1 आहे, 5मधून 1 गेला, उरला 4. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही मग म्हणाला तर इथे 1 कसा घेतला, पहिल्यांदा मी काय केलं, तासाचं रूपांतर मिनिटामध्ये केलं आणि 60 मिनिटामधून मी 15 मिनिटे घालवलेत. लक्षात आलं का. नाहीतर तुम्ही म्हणाले, तुम्ही तर सांगितलं 1 हातचा घ्यायचा नाही. मी इथे 1 हातचा घेतलेला नाही. मी काय केले, मिनिटामधून 60 मिनिटामधून 15 मिनिटे घालवलेत. लक्षात आलं का. त्यानंतर 11मधून 10 गेले. बघा 11मधून 10 गेले तर किती उरतात रे, 11मधून 10 गेले, उरला 1. म्हणजे जे काही मुंबईला त्याच रात्री जी काही निघालेली रेल्वे आहे ती 12पर्यंत 1 तास 45 मिनिटे एवढा वेळ झाला आहे. लक्षात आलं का. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे जे काही मध्यरात्र 12 नंतरनं ते दुसऱ्या दिवशी 1:40. आता बघा हे जे काही घड्याळ आहे, ह्या घड्याळामध्ये काय त्यांनी सांगितलं, मी काय केलं, जी काही 10:15 निघालेली रेल्वे आहे ती जर मी पहिल्यांदा टायमिंग काढलं 12पर्यंतचं, ती किती आहे रे, तर ते आहे 1 तास 45 मिनिटे. आणि त्याच रात्री 12 वाजल्यापासून, रात्रीच्या 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या 1:40 आता आपल्याला काय करायचे, वेळ काढायचे. लक्षात आलं का. म्हणजेच ती काय होणार आहे बघा, रात्रीच्या 12पासून दुपारच्या 12पर्यंत किती तास झाले रे, 12. त्यानंतरनं 12 ते 1 हा 1 तास म्हणजे हे 13 आणि 40 मिनिटे. लक्षात आलं का. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. मी काय सांगितलं, जे काही 10 ते 12 म्हणजेच 10:15 12पर्यंतचं टायमिंग काढलं ते किती आलं रे, 1 तास 45 मिनिटे. आणि जो काही दुसरा दिवस सुरू झाला त्याचं टायमिंग मी वेगळं करते. म्हणजेच ते टायमिंग किती आलं, रात्रीच्या 12पासून दुपारची जी काही वेळ दिली, किती दिली आपल्याला, 1:40 तर ते किती आली रे, 13:40. आता म्हणाल 13 कसं, 24 ताशी घड्याळ मी पकडलं. लक्षात आलं का. 12 नंतरनं 1 म्हणजेच काय, 13:40. आता काय करूया, ही जी काही त्याच रात्रीची वेळ आहे ही आणि 13:40 हे काय करूया, मिळवूया. पुन्हा इथे आपल्याला काय येणार आहे, तास आणि इकडे येणार आहे मिनिटे. लक्षात आलं का. बघा मुंबईवरून जी काही ती रेल्वे निघाली ती पहिल्यांदा 12पर्यंत 1 तास 45 मिनिटे एवढी वेळ होती. त्यानंतर 12 नंतरनं, रात्रीच्या 12 नंतरनं ती
दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोचली. ती जी वेळ आहे ती किती आहे रे? 13:40 लक्षात आलं का? मग आता काय करायचे? ह्या दोघांची करायची बेरीज. चला बेरीज करूया. 5 + 0 5, 4 + 4 8, त्यानंतर 1 + 3 = 4 आणि 1 = 1. लक्षात आलं का? म्हणजेच वेळ काय झाली रे? 14 तास 85 मिनिटे. पण विद्यार्थी मित्रांनो आता बघा पुन्हा इथं काय आलं रे? 85. मग आपल्याला काय सांगितलं? 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग काय करूया? ह्या 85मधून आपण काय करूया रे? 60 वजा करूया. बघा रे 85 - 60 काय होणार आहे? 85मधून 60 गेले तर 5मधून 5 - 0 5, 8मधून 6 गेले, उरले किती रे? 25. लक्षात आलं का? 85मधून मी 60 मिनिटे वजा केली तर काय इथं आलं? 25. आणि जो काही वरचे 60 आहेत ते इकडे मी पाठवले तर काय येणार आहे? 14 + 1 म्हणजेच काय झालं इथे? 15 आणि इथं काय राहिलं रे? 25. काय राहिलं? 25. म्हणजेच जी काही मुंबईहून नागपूरला निघालेली रेल्वे हिला जो काही वेळ लागला आहे प्रवासास तो किती लागला आहे? 15 तास 25 मिनिटे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? किती वेळ लागला आहे? 15 तास 25 मिनिटे. 85मधून 60 का केले वजा? कारण मी काय केलं? इथे असणारा जो काही एक्स्ट्रा जी काही मिनिट आहेत अधिकची जी मिनिट आहेत त्यांचं रूपांतर मी काय केलं? तासामध्ये केलं आणि तो तास मी काय केलं? तासाच्या घराकडे पाठवला. लक्षात आलं का? तो तासाच्या घराकडे पाठवल्यानंतर काय झालं? 14 + 1 = काय झालं रे? 15 आणि इथे किती आले रे? 25. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता हा जो काही उदाहरण संग्रह आहे काल मग आपण ह्या धड्यातील सगळे उदाहरण संग्रह सोडवताना एक लक्षात ठेवायचं म्हणजेच काय? हे जे काही 15 मिनिटे आहेत ते म्हणजे 1/4, 30 मिनिटे म्हणजे 1/2 आणि 45 मिनिटे म्हणजे पाऊण. लक्षात आलं का? तर असा होता आपला उदाहरण संग्रह 43. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. काय प्रश्न आहे बघा? 4:45 म्हणजे नक्की किती? हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. वेळ मोजायला शिका म्हणजे वेळ तुमची साथ देईल. गणित सोप्या भाषेत शिकत राहण्यासाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली.